एकतेचे महत्त्व. एकदा एक पारधी पक्ष्यांना जाळ्यात पकडण्यासाठी जंगलात गेला होता. तेथे त्याने जमिनीवर काही तांदळाचे दाणे पसरले. त्यावर जाळं लावलं आणि जवळच तो पारधी झुडपांच्या मागे लपून बसला. आता पक्षी फसून तांदळाचे दाणे खायला कधी येतात याची वाट पाहू लागला. त्याच वेळी चित्रग्रीव नावाचा कबुतरांचा राजा आपला परिवार बरोबर घेऊन आकाशातून उडत चालला होता. त्या परिवारापैकी एका कबुतरानं तांदळाचे दाणे पाहिले. तो सर्व कबुतरांना म्हणाला, मित्रांनो, ते पहा तांदूळाचे दाणे, इथे उतरूया, हो हो, चला लवकर. पण चित्रग्रीव राजा शहाणा होता. तो म्हणाला, थांबा, इथे मनुष्य वस्ती नाही. मग हे तांदूळाचे दाणे कुणी टाकले? यात काहीतरी धोका दिसतो. तेव्हा विचारपूर्वक काय ते ठरवा. मित्रांनो, त्या तांदळाच्या दाण्यांच्या मोहानं तुम्ही विचार न करता निर्णय घेऊ नका. विचार केला तर संकटात सापडणार नाही. चित्रग्रीव वृद्ध होता, शहाणा होता, अनुभवी होता, म्हणून तो आपल्या परिवाराला सावध करत होता. ते एका अनुभव नसलेल्या तरुण कबुतराला आवडलं नाही. तो उर्मटपणे म्हणाला, हे, म्हाताऱ्या लोकांचा उपदेश फक्त संकट आलं तरच विचारात घ्यायचा. एरवीसुद्धा आपण त्यांना विचारू लागलो तर रोजचं पोट भरणंही कठीण होऊन बसेल. हो, प्रत्येक बाबतीत संशय घेणं योग्य नाही. म्हणून काहीही मनात न आणता आपण खाली उतरूया, तांदळाचे दाणे खाऊया, चला चला लवकर. सगळी कबुतरं भुकेलेली होती. तांदळाचे दाणे पाहून त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं होतं. त्या तरुण कबुतराचं बोलणं ऐकून सगळा थवा खाली उतरू लागला. चित्रग्रीवाच्या बोलण्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही. उलट त्यांना राग आला. मग तो गप्प बसला. कबुतरे जमिनीवर उतरून दाणे खायला लागली आणि शिकारी पारध्याने पसरलेल्या जाळ्यात अडकली. एखाद्या गोष्टीचा लोभ वाटला की अडवणाऱ्याचा राग येतो. लोभामुळे चांगलं काय, वाईट काय याचा विचार सुटतो. हातून वाईट गोष्टी घडतात. लोभच सर्व पापांच्या मुळाशी असतो. संकट येतं तेव्हा विचारी माणसांची बुद्धी नष्ट होते. सारासार विचार नष्ट होतो. तसंच जाळ्यात अडकलेल्या कबुतरांचं झालं. पण आता इलाज नव्हता. सगळी कबुतरं चिडून त्या तरुण उर्मट कबुतराला दोष देऊ लागली. हो, तुझ्यामुळेच आम्ही जाळ्यात अडकलो, तुझ्यामुळेच. असं म्हणतात की शहाण्या माणसाने कोणत्याही गटाचं नेतृत्व करू नये. कारण त्याच्या म्हणण्यानुसार यश मिळालं तर ते सर्वांच्याच प्रयत्नांमुळे मिळालं असं ठरतं. पण अपयश आलं तर मात्र ते एकट्या नेत्याचंच ठरतं. त्या तरुण कबुतराला सगळी दोष देऊ लागली. आम्ही जाळ्यात अडकलो तुझ्यामुळेच, हो तुझ्यामुळेच. थांबा थांबा, राजा चित्रग्रीव म्हणाला. मित्रांनो, या तरुण कबुतराला दोष देऊ नका. त्याला वाटलं ते त्यांनी सांगितलं. संकट येणारच असेल तर त्याला एखादा हितचिंतकसुद्धा कारणीभूत ठरतो. पण आता वादावादीत वेळ घालवू नका. उलट काय करायचं याचा विचार करा. संकटात गोंधळून घाबरून जाणं धैर्यशील पुरुषाचं लक्षण नाही. विचारी पुरुष संकटातून बाहेर कसं पडायचं याचा विचार करतो. ह्या जाळ्यातून बाहेर पडायचं असेल तर आपल्यातले काही दोष दूर केले पाहिजेत. अति झोपणं, आयतेपणा, भीती, राग, आळस, चेंगटपणा हे वाईट गुण त्यागले पाहिजेत. तेव्हा राग विसरून एकाग्रचित्त होऊन आपण पायात अडकलेल्या जाळ्यासकट उडूया. चित्रग्रीवाचं बोलणं ऐकून सगळी कबुतरं एकमेकांकडे पाहू लागली. मग एक जण म्हणाला, पण राजा, आमच्या अंगात ताकद कमी आहे आणि हे जाळं तर जड आहे, भक्कम आहे. तेव्हा ते घेऊन उडणं कसं शक्य आहे? चित्रग्रीव हसला आणि म्हणाला, असं पहा, चिडलेल्या हत्तीला दोरखंडाने बांधतात. तो दोरखंड गवताच्या काड्यांनी बनवलेला असतो ना. गवताची एक एक काडी सहज मोडू शकते, पण सर्व काड्या एकत्र वळून बनवलेला दोरखंड ताकदवान बनतो. हत्तीने तो ओढला तरी तुटत नाही.
तेव्हा लहान गोष्टी एकत्र झाल्या तर मोठं काम करू शकतात. हे ऐकून सगळ्या कबुतरांना धीर आला. मग सगळीजणं एकदम शक्ती लावून एकाच वेळी आकाशात उडाली. तेवढ्या पारधी तिथे धावतच आला. कबुतरे मात्र तोपर्यंत आकाशात उंच गेली होती. त्यांच्या पायात अडकलेलं जाळंही त्यांच्याबरोबर आकाशात गेलं. कबुतराने एकत्रितपणे केलेल्या प्रयत्नांचं फळ त्यांना मिळालं. पारधी कबुतरांच्या मागे धावू लागला. त्याला वाटलं की ही कबुतरं जमिनीवर उतरतीलच, तेव्हा तरी ती माझ्या तावडीत सापडतील. पण आता शहाणी झालेली कबुतरं जमिनीवर उतरलीच नाहीत, दूरवरती उडतच राहिली. पारधी निराश झाला. हातातली शिकार निसटली म्हणून तो हळहळत परत फिरला. पारधी परत गेलेला पाहून कबुतराने राजाला विचारलं, राजा, आता असंच किती वेळ उडत राहायचं? आता पुढे काय करायचं? चित्रग्रीव उडता उडता म्हणाला, तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. आपले आई, वडील आणि मित्र हे स्वभावतःच निरपेक्ष असतात. आपलं हित करताना त्यांचा कोणताही स्वार्थ नसतो. त्यामुळे त्यांची मदत आणि सल्ला नेहमी घ्यावा. माझा एक प्रिय मित्र हिरण्यक नावाचा आहे. तो उंदरांचा राजा आहे. त्याच्याकडे आपण जाऊया. तो पायातील जाळं दातांनी तोडून आपल्याला सोडविल. सगळ्या कबुतरांना राजाचा सल्ला पटला. हो हो, जाऊया, लवकरच जाऊया हिरण्यकाकडे. मग राजाने सांगितलेल्या वाटेने जाऊन गंडकी नदीच्या काठी हिरण्यक उंदराच्या बिळाजवळ सगळी कबुतरं उतरली. उंदरांचा राजा हिरण्यक बुद्धिमान होता. त्याच्या जमिनीतील बिळाला अनेक तोंडं होती. काही संकट आलं तर निसटून जायला मार्ग हवा म्हणून त्यानं अनेक वाटा तयार करून ठेवल्या होत्या. अचानक कबुतरांचा थवा बिळाजवळ उतरल्यावर त्या आवाजाने हिरण्यक उंदीर घाबरला. तो खोलवर आत लपून बसला. तेव्हा कबूतर राजा चित्रग्रीवानं त्याला हाक मारली, अरे मित्रा हिरण्यका, हिरण्यका, अरे बाहेर ये, मी आहे, तुझा मित्र चित्रग्रीव आलोय. आपल्या मित्राचा आवाज ऐकून हिरण्यक उंदराला आनंद झाला. तो आपली भीती टाकून बाहेर आला आणि म्हणाला, अरे मित्रा चित्रग्रीवा, आज मला पुण्यच लाभलंय, कारण आज माझा जिवलग मित्र माझ्यासमोर आहे. हो, माझ्याबरोबर बोलतोय, गप्पा मारतोय. मी खूप नशीबवान आहे. एवढ्यात हिरण्यक उंदरानं कबुतरांच्या पायात अडकलेलं जाळं पाहिलं. त्याला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, अरे चित्रग्रीवा, तू अतिशय बुद्धिमान आहेस. मग या जाळ्यात कसे काय अडकलात? हां? चित्रग्रीव हा खरा राजा होता. आपल्या तरुण कबुतराला दोष लागू नये म्हणून त्याने खरी गोष्ट सांगितलीच नाही. उलट तो म्हणाला, मित्रा हिरण्यका, माझ्याच पूर्वसंचिताचं फळ म्हणून आम्ही संकटात सापडलो. प्रत्येकाला आपल्या पापपुण्याच्या हिशोबानुसार काही गोष्टी भोगाव्या लागतात. तसंच आमचं झालं असावं. तेव्हा आता वेळ न घालवता तू आमचे जाळ्यातून सुटका कर बरं. चित्रग्रीवाचं बोलणं ऐकून हिरण्यक उंदीर पुढे सरसावला. तेवढ्याच चित्रग्रीव म्हणाला, मित्रा, तू प्रथम माझ्या कबुतरांना या बंधनातून सोडव, मगच मला सोडव. हे माझे अनुयायी आहेत आणि त्यांना सोडवणं माझं काम आहे. हिरण्यक उंदीर म्हणाला, अरे अरे, माझी शक्ती कितीशी, मी म्हातारपणामुळे अशक्त झालोय. तेव्हा जाळं कुरतडून तुला आधी सोडवतो, मग इतरांना शक्य होईल तेवढं. नाही, तरीही पहिल्यांदा माझ्या अनुयायांना सोडव, मगच मला. हिरण्यक उंदराला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, अरे मित्रा, स्वतःची आधी सुटका करून घे. तू त्यांच्यासाठी प्राण का संकटात टाकतोस? सगळं जग असंच वागतं. हां, सगळं जग असंच वागतं. नाही हिरण्यका, तू म्हणतोस तशीच सगळ्या जगाची नीती असते, पण माझी तशी नाही. माझ्या अनुयायांचे प्राण मी संकटात टाकणार नाही. मी माझं कर्तव्य करीन. तू त्यांना आधी जाळ्यातून सोडव आणि मगच मला. चित्रग्रीवाचं बोलणं ऐकून हिरण्यक उंदीर भारावला. कबूतर राजा किती थोर विचारांचा आहे
असं त्याला वाटलं. तो म्हणाला, शाबास मित्रा, शाबास. अरे अशा तऱ्हेचं प्रेम सर्वच राजे आपल्या प्रजेवर करू लागले तर किती बरं होईल. स्वर्ग, पृथ्वी, पाताळ या तिन्ही लोकांवर राज्य करण्याची तुझी योग्यता आहे मित्रा. मग हिरण्यकुंद्रानं आपल्या दातांनी जाळत कुरतडून सर्व कबुतरांना सोडवलं. त्यांचं आदरातिथ्य केलं. तो चित्रगिरीवाला म्हणाला, हे बघ मित्रा, अरे जाळ्यात अडकल्याबद्दल तू स्वतःला दोष नको देऊ. अरे असंच प्रत्येकाचं होतं. आता बघ, गरुड पक्षी शिकार शोधण्यात श्रेष्ठ समजला जातो ना. हां, कारण त्याला शेकडो योजनं दूर असलेल्या मांसाचा तुकडा आकाशातून बरोबर दिसतो. हो, पण त्याचा मृत्यू जवळ आलेला असतो तेव्हा मात्र जवळच शिकाऱ्याने लावलेलं जाळं त्याला दिसत नाही. अरे प्रत्येकाच्या नशिबातच काहीतरी लिहिलेलं असतं. हां, हिरण्यक उंदरानं चित्रग्रीवाची अशी समजूत घातली. दोघांनी परस्परांना मिठी मारली आणि एकमेकांचा निरोप घेतला. चित्रगिरीव आपल्या परिवारासह इच्छित देशाला गेला आणि हिरण्यक उंदीर पुन्हा आपल्या बिळात घुसला. मित्रांनो, ओळखलत ना एकतेचं महत्त्व?